सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांतजी भालेराव साहेब, नंतर भाऊसाहेब साहेब आणि आई संघटनेचे अध्यक्ष संगीताताई कडाळे या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत. तर या सर्व सामाजिक कार्यकर्ते अशा प्रकारचा अन्याय होणार यांच्यावर साथ देण्यासाठी आलेले आहेत. तर मी या निमित्तानं विनोद भाऊ भोसले त्यांचंही जवळजवळ अनेक उपोषण चालू आहे, आंदोलन चालू आहे. तर त्यांची पण मुलाखत घेतली त्यावेळी त्यांनी सांगितलं की अन्याय कुठे असतो त्या ठिकाणी आम्ही उपस्थित राहतो. तर त्याबद्दल त्यांचे 2 शब्द मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करावं. सगळ्यात प्रथम सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय शिवराय. आज आम्ही बघतोय की आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे. आज एका 60 वर्षाच्या एका आजींना विभागीय महसूल कार्यालयासमोर उपोषणाची वेळ येते. म्हणजे खऱ्या अर्थाने अन्याय काय आहे हे आपण जीवन जागतं उदाहरण आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. आज या ठिकाणी ज्या आजींचं नाव आहे, आज फक्त आज त्यांची फसवणूक या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आज त्यांचं वय देखील 60 आहे. आज 60 वय असताना त्यांची या ठिकाणी फसवणूक झालेली आहे. तरी राज्य शासनाला आणि या ठिकाणचे आयुक्त माननीय प्रवीणजी गेडाम साहेबांना देखील आम्हाला एक अपील आहे की त्यांच्यावर जो अन्याय आहे हा अन्याय आपण आपल्या माध्यमातून सोडवण्यात यावा. अन्यथा आमच्याकडून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे पक्षाच्या वतीने आम्ही जाहीररित्या या आजींना पाठिंबा दर्शवतो. कारण की आपण बघतोय की सातत्याने महाराष्ट्रामध्ये अन्याय कशा स्वरूपात होतोय. आज ते ज्या घरात राहतात ते घरच बळकावण्यात आलेलं आहे. म्हणजे एवढी मजाल या महाराष्ट्रामध्ये होतीच कशी असा देखील प्रश्नचिन्ह आता उपस्थित होतोय. का त्या आजीला कोणाचा सहारा नाही. म्हणून आम्हाला एक या ठिकाणी अपील आहे की त्यांना देखील कोणाचा सहारा नसला तरी त्यांना भारतीय संविधानाचा सगळ्यात मोठा सहारा आहे आणि संविधानाच्या माध्यमातून त्यांना न्याय देण्यात यावा अशीच अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतो. आमच्या सोबत आई संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या सचिव देखील संगीताताई कडाळे, आमचे सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक नेते आज भालेराव साहेब आमच्या देखील सोबत आहेत. तमाम या ठिकाणचे कार्यकर्त्यांच्या वतीने देखील या आजींना या ठिकाणी पाठिंबा देण्यात आलेला आहे. तर प्रवीणजी गेडाम साहेबांना या ठिकाणचा नाशिक जिल्हा अधिकारी यांना देखील आमचं आव्हान आहे. त्यांच्यावर जर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल तर आम्ही सगळेजण एकत्र येऊन त्यांना पाठिंबा देऊ आणि त्यांच्या सोबत देखील आम्ही जाहीररित्या पाठिंबा देतो. जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय लौट. केशव गायकवाड. तुमचं गाव कोणतं? माझं म्हणजे गाव मूळ दिंडोरी तालुक्यात अक्राळ. पण माझे मिस्टर इथं नाशिक प्रेस सेक्रेटरी प्रेसला कामाला असल्यामुळे आम्ही इथंच माझ्या मिस्टरांनी घर घेतलं 2002 मध्ये आणि आम्ही इथंच म्हणजे राहू शकलो. 2005 मध्ये माझे मिस्टर वारले. तुम्हाला आता सध्या काय परिस्थिती? आता परिस्थिती अशी आहे की माझ्या बहिणीच्या मुलाने मी एकटी राहत होते. माझी बहीण बोलली का तू एकटी राहते, मी तुझ्यासोबत राहते. आणि मग काही दिवसानंतर तिने तिचं नाती शाळेत आणल्या. माझ्या नाती शाळेत राहते आणि मग तिचा मुलगा पण तिकडे शिंदे परिसरात राहतो, त्याचं तिकडे घर आहे. आणि म्हणायला लागला का मुली शाळेत ठेव, माझी आई पण राहील माझ्याजवळ. आणि त्याने मग नंतर म्हणे का मावशी मला कर्ज काढायचं आहे, मला गाडी घ्यायची आहे, कर्ज काढायचं आहे. तर मी काही अडाणी असल्यामुळे मला लिहिता वाचता येत नाही. तो अनेक महिन्यापासून माझ्या मागे लागला होता. मग म्हणे मी ते कर्ज प्रामाणिकपणाने फेडेल म्हणे आणि तू मला कर्ज काढून दे. आता मला नेलं त्याने ऑफिसला, ते कोणतं ऑफिस होतं मला काही माहीत नाही. त्याने ते घराची खरेदी करून आणि घेतली आणि मला म्हणे याचं सहाय्य कर. मी केलं सहाय्य, कारण मला जर मी अडाणी असल्यामुळे वाचताच येत नाही. त्याने माझी फसवणूक केली, माझा अन्याय केला. आज ते घर तुमच्या ताब्यातून घेतलेलं आहे? माझ्या ताब्यातून घेतलेले असते. त्यांचं शिंदे पैशाचं घर सोडून आणि माझ्या घरात त्याची आई, त्याची बायको, तो मुकेश सावंत, त्याच्या 2 मुली, 1 मुलगा, एवढे माणसं त्या घरामध्ये राहतात. प्रशासनाला माझी विनंती आहे, मान्य आयुक्त साहेब असेल, मान्य PS नाशिकचे, तर बघा
की एका महिलेला तिच्याच घरात राहण्यासाठी आले आणि तेच घर ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी अनेक वेळा माझ्या मते अनेक वेळा तुमची तक्रार आयुक्ताला इकडं अनेक ठिकाणी केलं, पण आतापर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळालेला नाही. आणि प्रशासनाला विनंती, मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, बघा तुमच्या राज्यामध्ये अशा प्रकारचं अन्याय होतो आणि अन्यायासाठी सदर एक महिलेला कोणाचाही आधार नसताना काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवल्यामुळं आज त्यांना इथं बसण्याची वेळ आलेली. तर याची तात्काळ दखल घेऊन या महिलेला कसा न्याय मिळत याची प्रशासनाने दखल घ्यावी. न्यूज 24 कोपरगाव बहुजन आवाज.